आज आपल्या बरोबर आहेत मधुसूदन सुर्वे सर, त्यांच्यासाठी जय हिंद. जय हिंद. जननी जन्मभूमिश्य स्वर्गादबी गरी असी, भरा नहीं जो भावों से बहती जिसमें रसधार नहीं, हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. वाह वाह वाह. मी कमांडो मधुसूदन सुर्वे, शौर्य चक्र. आज मी तुमच्या समोर जो उभा आहे तो 11 गोळ्या माझ्या शरीरामध्ये घेऊन मी आज उभा आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी मला 26 जानेवारी 2006 रोजी शौर्य चक्राने सन्मानित केलं. ऑपरेशन हिफाजत 2 मणिपूर, ज्याच्यामध्ये मला 11 गोळ्या लागल्या. खबर होती की 20-25 आतंकवादी आलेले आहेत. मी माझ्या कमांडो टीमला तयार केली आणि लगातार 6 दिवस चालल्याच्या नंतर मी माझ्या टार्गेटवरती पोहोचलो. आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर मला कळलं की एका घरावरती 3 फ्लॅग लावलेले होते आणि त्या फ्लॅगचा अर्थ होता तिथे 3 मोठे मोठे कमांडर त्यांचे होते. इतक्यात एक आतंकवादी वरून आला आणि मला क्रॉस करून पुढे गेला. मी तुरंत पाठीमागे फिरलो, कुकरी काढली आणि त्याचा गळा दाबून त्याला तिथे सायलेंट केलं. पुन्हा पाठीमागे आलो, ग्रेनेड तयार केले आणि त्या घरामध्ये ग्रेनेड टाकले. एक मोठासा ब्लास्ट झाला आणि आतमध्ये बसलेले जे कमांडर्स होते आणि त्यांचा इक्विपमेंट, रेडिओ सेट इक्विपमेंट सर्व ब्लास्ट झाला आणि आतमध्ये कमांडर्स बसलेले 8 कमांडर ढेर झाले. परत पाठीमागे आलो आणि मौसम खराब झाला. मौसम खराब झाल्याच्या नंतर पूर्ण ब्लॅकआउट झालं आणि अशामध्ये माझ्या एका कमांडोला गोळी लागली. मी तिथपर्यंत पोहोचलो, त्याला उचललं आणि मी घेऊन पाठीमागे येणार होतो. इतक्यात काय झालं, त्या आतंकवाद्याने ज्या माझ्या कमांडोला गोळी मारली होती त्याला माहिती होतं की ह्याला उचलण्यासाठी कोणतरी येईल. तो घात लावून बसला होता. त्याने माझ्यावरती फायर केला आणि 7 गोळ्या माझ्या डाव्या पायाला लागल्या. संपूर्ण हड्डी घेऊन गोळ्या निघून गेल्या. मी चटकन जमिनीवरती कोसळलो. माझा साथी जो होता माझ्या खांद्यावरती खाली डोंगरावरती खाली गडगडत खाली गेला. तो पुन्हा आतंकवादी उभा राहिला. त्याने दुसरा ब्रस्ट केला आणि 2 गोळ्या माझ्या उजव्या पायाला लागल्या. संपूर्ण पाय उलटा आला, कमरेला चिकटला. तितक्यातच तो गप्प नाही बसला. त्याला माहिती आहे की आता हा मेला असेल म्हणून तो उभा राहिला आणि माझ्या 10 फुटावरती आला. नजरेला नजर मिळवली, माझ्यावरती त्याने पुन्हा एक ब्रस्ट केला. पण मी एक करवट बदलली आणि 2 गोळ्या माझ्या पोटामध्ये लागल्या आतड्या बाहेर. तेवढ्यातच तो चूप नाही बसला, अजून पुढे आला. आता 5 मीटर वरती आला आणि त्याने माझ्यावरती रायफल ताणली. म्हणतात ना, जागो राखा साईया मार सके ना कोई. मी हात टाकला तिकडे, त्या ईश्वराने माझ्याजवळ हातामध्ये बंदूक ठेवली. मी उचलली, माझी जीवनसंगिनी होती तशीच त्याच्यावरती ताणली. ट्रिगर दाबलं, तो माझ्या 5 फूटवरती तो होता आणि त्याला उभं चिरलं. माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर मला गोळी लागले. बरोबर माझ्या साथीला पण गोळी लागली. हेलिकॉप्टर यायला वेळ लागला. 3 वाजेपर्यंत हेलिकॉप्टर आला. हेलिकॉप्टर वरती आतंकवाद्याने फायर केला. मौसम खराब झाला, हेलिकॉप्टर निघून गेला. बोलला ह्यांना सकाळपर्यंत वाचवा, आम्ही सकाळी फर्स्ट लाईट होईल त्यावेळेला आम्ही याला घेऊन जाऊ. रात्रभर मला त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये काढावी लागली. 7 वाजले, संध्याकाळचे 7 वाजले आणि कानातून नाकातून रक्त यायला सुरुवात झाली. पोटातून आतड्या बाहेर पडल्या. ज्या वेळेला माझ्या साथीने मला एका जाग्यावरती म्हणजे सेफ जाग्यावरती नेऊन गेलं, त्यांनी काय केलं, तिकडचे 2 दंडे कापले. माझा उजवा पाय त्यांनी सरळ केला आणि माझ्या बुटाची लेस काढली आणि त्याने बांधून घेतलं. उजव्या पोटामधले ज्या आतड्या बाहेर पडल्या त्याला पाण्याने म्हणजे बनेने साफ करून आतमध्ये चेपायचा प्रयत्न केला, पण ते एवढासा खड्डा होता त्याच्यातून आतमध्ये जाऊ शकत नव्हतं. त्याच्यानंतर त्यालाच पुन्हा त्याच बनेने बांधलं संपूर्ण आणि राहिला उजवा लेफ्ट पाय. संपूर्ण त्याची हड्डी घेऊन गेली होती. फक्त मांस राहिला होता, मांस लटकत होता. खाली पंजाला काय नाही झालं, फक्त वरची पोटरी आणि त्याच्या खालची जी हड्डी होती ती सर्व घेऊन गेलं. माझ्या साथीला सांगितलं, याला तू काप आणि याला फर्स्ट एड कर. नाही बोलला, सर मैं ये नहीं कर सकता. मी ज्या आतंकवाद्याला कापलं होतं त्याच आतंकवादी कुकरीने मी माझा पाय वेगळा करून टाकला आणि मग त्यानंतर त्याच्यावरती फर्स्ट एड केलं आणि बांधलं. सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर आलं मला घेऊन.
इम्फालला गेलो. 183 MH मध्ये मिलिटरी हॉस्पिटलमध्ये माझ्यावरती त्यांनी शस्त्रक्रिया केली. आणि ही गोष्ट ज्या वेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना कळली, त्यांनी 26 जानेवारी 2006 रोजी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं. फक्त आज आपलं भाग्य म्हणायचं, गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे आणि या मंचावरती अनेक मान्यवर आले, पण आज खऱ्या अर्थानं हा मंच खूपच मोठा झाला. तुम्ही आलात म्हणून आज. खरं तर सगळ्या जेवढे भारतीय जवान आहेत